केले, आपल्या काय मागण्या आहेत? आज क्रांती संघटनेच्या वतीने प्रचंड असे धरणे आंदोलन या ठिकाणी आम्ही केलेले आहे. महानगरपालिका हद्दीमध्ये असणाऱ्या ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या बाबतीमध्ये एक चुकीचा निर्णय जो शासनाच्या आणि महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आला. प्रधानमंत्री आवास योजनेचं काम देशभरात चालू आहे, त्याचं आम्ही स्वागतच करतो. परंतु या छत्रपती संभाजीनगर शहरामधील जे आयुक्त जी श्रीकांत आहेत यांनी यामधून वेगळाच सूर काहीतरी चालू केलेला आहे. या शहरामध्ये येणाऱ्या तिसगाव, पडेगाव, हर्सूल आणि सुंदरवाडी या 4 वसाहतीचं ॲक्वायझिशन त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या नावाखाली केलेलं आहे. परंतु या ठिकाणी मागच्या 30 ते 40 वर्षापासून गोरगरीब, कष्टकरी, मागासवर्गीय, दलित लोक, दाट लोक वस्ती करून राहतात. यांचा कोणताही पुनर्वसनाचा विचार न करता, यांच्या कोणत्याही आर्थिक परिस्थितीचा विचार न करता यांना स्पष्ट सांगितलं की 13 लाख रुपये जर असतील तर या ठिकाणचा फ्लॅट तुम्ही विकत घेऊ शकता, नाहीतर तुम्हाला या ठिकाणी राहता येणार नाही. हे पोझिशन तुम्हाला सोडावं लागेल, ताबा सोडावं लागेल. म्हणजे एक प्रकारे असंविधानिक पद्धतीने असणारी जी हुकुमशाही पद्धत या ठिकाणी अवलंबली चालली आहे. भारतीय संविधान आर्टिकल 21 नुसार ज्या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला अन्न, वस्त्र, निवारा पुरवण्याचं काम इथल्या शासन आणि प्रशासनाचं आहे, असं स्पष्ट असताना सुद्धा फक्त जाती आणि धार्मिक गुण अंगीकारून एका विशिष्ट जातीच्या आणि धर्माच्या लोकांना या सर्व सुखसोयीपासून दूर करण्याचा जो मानस या ठिकाणचे काही लोक ठेवून आहेत, त्यापैकीच एक प्रोडक्ट म्हणून आम्ही जी श्रीकांत यांना बघितलं जातं. कारण आपण सरकार व मनपा आयुक्त यांच्यावर थेट आरोप केलेले आहेत का हे गोरगरिबांना आपल्या निवाऱ्यापासून वंचित करत आहेत? हो, आमचा थेट आरोप आहे. कारण जर गोरगरिबांचा विचार या ठिकाणी झाला असता तर या लोकांनी यांचं पुनर्वसन करण्याचा आधी विचार केला असता आणि तेव्हाच या योजना राबवल्या गेल्या असत्या. मनपा प्रशासकांचं असं म्हणणं आहे का आम्ही ज्या जागा निश्चित केलेल्या आहेत त्या मोकळ्या जागेवरच आम्ही घरकुल बांधणार आहोत, ज्या जागेवर वस्ती असेल तिथे आम्ही बांधणार नाही. त्यांचं जर स्टेटमेंट आज जर तसं आलेलं असेल, परंतु त्यांनी या 4ही ठिकाणचे टेंडर्स कॉल करून त्याच्या निविदा केलेल्या आहेत, निविदा करून त्याच्या वर्क ऑर्डर्स झालेल्या आहेत आणि त्या 4ही बिल्डरला त्या देण्यात आलेल्या आहेत. ही दिशाभूल करण्याची काहीतरी पद्धत आहे. त्यांनी स्पष्ट सांगावं की या ठिकाणी असणाऱ्या ज्या वसाहती आहेत, त्या ठिकाणी राहणारे जे रहिवासी आहेत यांना मी बेघर करणार नाही, असं स्पष्ट वक्तव्य त्यांचं जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्यांच्या वक्तव्यावर आम्ही लोक भरोसा ठेवणार नाही. मनपा प्रशासकांनी असंही म्हटलं आहे की घराच्या ज्या किमती आहेत त्या 13-13.5 लाख नसून त्या 9-9.5 लाख रुपयाच्या आतच असणार आहे आणि त्यात पंतप्रधान आवास योजनेमध्ये 2.5 लाख रुपये पंतप्रधान आवास योजनेचा त्यात त्यांना लाभ मिळणार आहे. म्हणजे ते घरकुल 6.5 लाखापर्यंत लाभार्थींना मिळणार आहे. किंमत कमी करावी की जास्त करावी ही लढाई नसून मी आधीच सांगितलं की हा गोरगरीब, कष्टकरी, दलित, मागासवर्गीय वर्ग आहे. याचा रोजचा इन्कम 500-600 रुपये आहे. हा कर्ज नावाचा प्रकार सुद्धा घेऊ शकत नाही आणि 1 रुपया सुद्धा एक्स्ट्रा कोणाला देऊ शकत नाही. त्यामुळे भारतीय नागरिक या अर्थाने किंवा भारतीय नागरिक असल्याने संविधानिक अधिकारामध्ये त्याला बसवून या ठिकाणी त्याचा पहिला विचार करावा, नंतर त्यांनी बिल्डरशिप करावी. तुम्ही अशी स्पष्ट मागणी करणार आहात का तिथे जर घरकुल बांधत असाल पहिले तिथले जे रहिवासी आहेत त्यांना प्राधान्य देण्यात यावं आणि त्यांना मुफ्त मध्ये घरकुल उपलब्ध करून देण्यात यावं? हो, आम्ही निवेदनामध्ये त्या पद्धतीने मागणी केलेली आहे. जर तुम्हाला योजना राबवायचीच असेल या ठिकाणी तर या ठिकाणी जेवढी काही संख्या आहे त्या लोकांना या ठिकाणचं घरकुल मोफत द्यावं किंवा त्या फ्लॅटमध्ये त्यांना मोफत फ्लॅट मिळण्यात यावं. आणि जर तसं करू शकत नसाल तर तुमची योजना इतरत्र राबवावी. मग आमच्याच लोकांचे जीव घेऊन ह्याच लोकांच्या अंगावर बुलडोझर चालवून तुमच्यामधला जातीयतापणा कमी करावा थोडासा. याबाबत मनपा प्रशासक असतील किंवा विभागीय आयुक्त असतील, जिल्हाधिकारी असतील, यांच्याशी आपली काही यापूर्वी चर्चा झाली आहे का? याआधी सुद्धा आम्ही याच कार्यालयामध्ये निवेदन दिलेलं आहे. विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना मध्यस्थी करण्याचं पत्र दिलं होतं, परंतु माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा कोणत्याही मध्यस्थीसाठी या किंवा त्या बैठकीसाठी या असं आशयाचं पत्र कुठेही संघटनेला मिळालेलं नाही किंवा फोन कॉल सुद्धा नाही. त्यामुळे आम्ही वेट अँड वॉच करून 8-10 दिवस वेळ घेऊन आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन केलं. आताही आम्ही विभागीय आयुक्तांच्या मार्फत ज्या उपायुक्त मॅडम आहेत त्यांना आम्ही भेटलो. त्यांनी सांगितलं की आम्ही तात्काळ बैठकीचं नियोजन
कलेक्टर साहेबांना तसं पत्र देऊन तुम्हाला कळवतो आणि ही बैठक 100% घडून आणून यातून काही तोडगा काढण्याचा प्रयत्न त्या स्वतः आम्ही त्यात हस्तक्षेप करू असं त्यांनी आम्हाला या ठिकाणी जर सांगितलं. तुमच्या मागण्याचा सकारात्मक विचार नाही झाला तर क्रांती संघटनेमार्फत आपलं पुढचं पाऊल काय असणार, काय आंदोलन असणार? बघा, 8 दिवसाचा अल्टिमेटम आम्ही आज दिलेला आहे. आता इथून पुढे क्रांती संघटनाच नाही तर आंबेडकरी पक्ष, आंबेडकरी विचारधारेवर काम करणारे सर्वच पक्ष संघटना या ठिकाणी सामील होणार आहेत. आजही आंदोलनामध्ये सर्वच सामील होते. त्यांनी आज सगळ्यांना आश्वासित केलंय, सगळ्या समाजाला, की आम्ही सर्व एकत्र येत आहोत. कारण हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न फार गंभीर आहे. म्हणजेच या दलित समाजाला गावकुसा बाहेर काढण्याचं जे ढोंग हे शासन करतंय, नाटक जे चाललंय, हे कुठेतरी हाणून पाडावं लागेल. त्याच्याशिवाय आंबेडकरी चळवळीला जे काही आजपर्यंत असणारे संकट आहे तोपर्यंत दूर होणार नाही. त्यामुळे आम्ही सर्व एकत्र येऊन हे आंदोलन फार तीव्र स्वरूपामध्ये करणार आहोत. याबाबत पालकमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, यांची आपण भेट घेणार आहात का? आम्ही त्यांनाही अल्टिमेटम देणार आहोत. 8 दिवसानंतर आम्ही त्यांनाही अल्टिमेटम देणार आहोत की तुम्ही तुमच्या सरकारमध्ये राहून प्रत्येक नागरिकाला समान नजरेनं बघण्याचा प्रयत्न करा. तुम्ही दलितांना अजून दलितच म्हणून का बघितलं जातं? याला हाही भारताचा नागरिक आहे, तोही तुमच्यासारखाच 2 वेळची भाकरच खातो, तो दुसरं काही वेगळ्या पद्धतीचं काही कृत्य करत नाही. त्यामुळे तुम्हीही थोडंसं तुमचं डोकं ठिकाणावर ठेवा. तुम्ही याला भारतीय नागरिकासाठी ट्रीटमेंट द्या, असा अल्टिमेटम आम्ही त्यांना देऊन नंतर आंदोलन करणार आहोत. सरकारने, मनपा प्रशासकांनी कालच जाहीर केलंय शुक्रवारी का बा टेंडर झालेलं आहे, लवकरच बांधकामाला सुरुवात होणार आहे. जोर जबरदस्ती होण्याचा प्रयत्न होऊ शकतो, याबाबत आपलं काय म्हणणं आहे? याच्याकडे आपण कसे बघता? त्याच विषयावर मी तुम्हाला बोललो की एकीकडे तुम्ही आताच मला माहिती सांगितली, ती मला माहित नव्हती, की मनपा प्रशासक म्हणाले की आम्ही ती जागा सोडून इतरत्र करत आहोत. आणि म्हणजे तेच बघा आता किती दिशाभूल करतात. काल त्यांनी स्टेटमेंट जे केलं हे चुकीचं स्टेटमेंट केलेलं आहे. यांनी जर निविदा केली असेल तर हे 100% कारवाई करणार आहेत. त्यामुळं मोठ्या ताकदीनं आम्ही त्याचा विरोध करणार आहोत. अजूनही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागले तरी आम्ही करू. आता इथून पुढे त्या गोष्टीची कोणती पर्वा केली जाणार नाही. धन्यवाद सर. आपलं नाव? मी राहुल साळवे, क्रांती संघटना प्रमुख. भाऊ, काय सांगाल आजची जी चळवळ आहे, आपण जी चळवळ उभी करत आहात, काय सांगाल याबाबत? आजची जी चळवळ आहे, चळवळीला असंख्य प्रश्न आहेत, असंख्य प्रश्न भेडसावत आहेत. कारण की ज्या सरकारवर इथल्या गोरगरीब जनतेची आशा असते की बाबा हे सरकार आपल्याला न्याय देणार, ते सरकार आज इथे गोरगरीब कष्टकरी समाजावर अन्याय करत आहे. एक प्रकारे मनपा प्रशासक जे आहे जी श्रीकांत यांनी एक कठोर भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे की सुंदरवाडी, हर्सूल या परिसर व विविध ज्या दलित वसाहती आहेत या वसाहतीवर बुलडोजर फिरून त्या ठिकाणी त्या वसाहती बिल्डराच्या घशात घालायच्या आणि येथील गोरगरीब जनतेवर अन्याय करायचा, यांना घराचे बेघर करायचे. व केवळ एक गाजर त्यांनी या ठिकाणी दाखवलेला आहे की आम्ही एक कमीत कमी म्हणजे 8-9 लाखापर्यंत या नागरिकांना त्या सोयीसुविधा त्या ठिकाणी देऊ. परंतु हा कष्टकरी गोरगरीब समाज हातावर कष्ट करून पोट भरणारा असल्यामुळे याचे रोज यांना कामही सरकार देऊ शकत नाही. या ठिकाणी सरकार असमर्थ ठरली आहे की त्यामुळे हा जो समाज आहे हा वर्षानुवर्षापासून गावकुसापार बाहेर राहत आलेला आहे. त्याचे जगण्या मरण्याचे प्रश्न आहेत, पोट भरण्याचे प्रश्न आहेत. या समाजावर म्हणजे जे काही अगोदरची जी प्रस्थापित मनुवादी व्यवस्था होती तीच व्यवस्था आता हे सरकार परत अनुभवत आहे का, हा मोठा प्रश्न. पण मनपा प्रशासकांचं असं म्हणणं आहे 30, 35, 40 वर्षापासून तिथे जे वसाहती करून राहतात त्यांच्याकडे मूळ मालकी हक्काचा पुरावा नाही. आम्ही त्यांना तो या निमित्त पुरावा उपलब्ध करून देत आहोत. याचप्रमाणे मी आपल्यालाही सांगू इच्छितो की शासन निर्णय आहे, शासन असा एक निर्णय आहे की 2000 अगोदरच्या जेवढ्या काही झोपडपट्ट्या आहेत, ज्या काही वसाहती आहेत त्यांना कायम करण्यात यावं. सरकार एका प्रकारे म्हणतात की ज्यांना रहिवास करून त्या ठिकाणी 10-20 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांना आम्ही रहिवासी पुरावा म्हणून त्यातील नागरिकत्व देत आहोत. तर आणि एका प्रकारे असं म्हणतात की बाबा आम्ही त्या ठिकाणी त्यांना सदनिका देऊ. सदनिका दिल्यानंतर त्याचं मेंटेनन्स कोण करणार? या नागरिकांना यांचा रोजगार नाही आहे, यांना काही ड्युट्या पाणी नाही आहे, काही सरकारी ड्युटीला नाही आहे. त्या ठिकाणी सदनिकेत गेल्यानंतर हे 8-9 लाख रुपये कुठून भरणार? त्यानंतर राहिला प्रश्न त्या सदनिकेच्या मेंटेनन्स म्हणून आपल्यालाही माहिती आहे, आपण जर फ्लॅटमध्ये राहत असू तर त्या ठिकाणी साफसफाईचा मेंटेनन्सचा खर्च 1000-2000 रुपये येतो. म्हणजे तो एका प्रकारे या समाजाला त्या ठिकाणी किरायाने राहण्यासारखाच तो प्रकार आहे. त्यामुळे आमचा या सदनिकांना विरोध असून त्यांना मोफत त्या ठिकाणी राहणाऱ्या गोरगरीब जनतेला त्या ठिकाणी
रो हाऊसेस प्रमाणे सरकार जर एवढंच उदार झालेलं आहे यांचा उद्धार करण्यासाठी, तर त्यांना रो हाऊसेस त्या ठिकाणी पुरवण्यात यावे, त्यांना फ्लॅट सिस्टममध्ये घर देण्यात येऊ नये व त्यांना एकही रुपये त्यांच्याकडून न घेता त्यांना रो हाऊसेस त्या ठिकाणी पुरवण्यात यावे. व यानंतर जर सरकारने आडमुठी भूमिका घेऊन जर तिथं बुलडोजर फिरवण्याचा जर प्रयत्न केला, तर येथील आंबेडकरी जनता ही जागरूक आहे, इथली आंबेडकर चळवळ ही जागरूक आहे. या मनोवादी सरकार हा जो जी श्रीकांत आहे याचा मनोवादी अजेंडा आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. सर्वपक्षीय पक्ष संघटना हे क्रांती संघटनेसोबत ठामपणे उभा आहेत व उभा राहू. हा लढा शेवटपर्यंत लढू. येथील गोरगरीब कष्टकरी समाजाला आम्ही न्याय मिळवून देऊ एवढं स्पष्ट सांगतो. धन्यवाद सर. आपलं नाव? मी दीपक निकाळजे, आंबेडकरवादी बहुजन विकास समितीचा अध्यक्ष व एक आंबेडकरवादी कार्यकर्ता आहे.